हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 26 तारीख आणि मी आता चाललो आहे पंढरपूरला. आमची पॅकिंग वगैरे करून झाली आहे, तर जास्त बॅग नाही घेतले, फक्त 2च बॅग घेतले आणि आता आम्ही निघू थोड्याच वेळाने. 9:30 वाजताची आमची बस आहे. आता 9 वाजलेत आणि आम्ही निघालो. तर फायनली आता आम्ही पोचलो आहे, म्हणजे मानसरोवरचा एक स्टॉप आहे कामोट्याचा, हायवेला पोचलो आहे आणि बस अजून लेट झाली. बस म्हणजे आता 9:50 झाले आणि बस आत्ताशी निरुळला आहे, म्हणजे अजून 15-20 मिनटं लागतील बसला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता मी पंढरपूर वगैरे सगळं तिकडचं व्लॉग टाकणार आहे, तर खूप इंटरेस्टिंग असतील. तर मला सबस्क्राईब पण करा, त्या साईडचे भरपूर होतं व्लॉग येणार आहे. तर आम्हाला 750 रुपये पर सीटचं तिकीट पडलं आहे आणि नॉन AC स्लीपर बस आहे. AC स्लीपरचं जास्त आहे अजून. 750 रुपये आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं आहे. तर बघूया आता बस कधी येईल ती. तर 2 बस आल्या इकडे, महालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी. आणि आमची बस काय अजून आली नाही. आमच्या बसला अजून पण टाईम लागेल भरपूर. फायनली आता बसमध्ये बसलो आहे आणि 10 वाजले. नॉन ACच्या बदली AC गाडी आहे. असं वाटतं एवढ्याच खर्चामध्ये चांगलं वाटतं, जरा थंड थंड मस्तपैकी. पहिल्यांदा असं झालं, आम्ही नॉन AC गाडी बुक केली आणि AC गाडी आली, तर आम्ही मस्तपैकी झोपून जाणार. आता आम्ही आता चढलो तेव्हा AC चालू होता 10-15 मिनटं. आम्हाला वाटलं काय AC बस आहे, पण नंतर मग बंद केला. आधी आम्हाला खूप खुश झालेलो आम्ही, तर AC बस म्हणून, तर नंतर आमचाच पचका झाला. पण ACची तेवढी गरज पण वाटत नाही, कारण खिडक्या उघड्या ठेवल्या तर खूप वारा पण येतो आहे. पप्पा कुठे गेले? हां हां, पुढे चालत जाणार. तर फायनली गाईज आता आम्ही पंढरपूरला पोचलो आहे आणि सकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आत्ता जस्ट पोचलो आम्ही. आता इथून रिक्षा करून आम्ही संस्थेचे रूम आहे तिकडे जाणार. गजानन महाराज ट्रस्टचे रूम आहे, तिकडे रूम पण जरा स्वस्त भेटतात.
इथून आता आम्ही रिक्षा पकडणार आणि तिकडे जायला 100 रुपये रिक्षा घेते. तर बाहेरचे हॉटेलमध्ये असं 1200-1500 रुपये एका दिवसाचं रेट चालू आहे रूमचा. तर आता आम्ही संस्थेमध्ये चाललो आहे आणि तिकडे काय रेट चालू आहे ते पण मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. पण इकडे ऑनलाईन बुकिंग नाही होत, असं ऑफलाईनच बुकिंग करायला लागते. तर बघूया आता रूम भेटतो की नाही भेटत ते आपल्याला. तर आता आम्ही पोचलो आहे संस्थेच्या इथे आणि आता ऑफिसच्या इथे चाललो आहे रूम अवेलेबल आहेत की नाही ते बघायला. तर हे बघा खूप मोठं असं मंदिर पण आहे इकडे. 2 मंदिर आहेत, एक राम मंदिर आहे आणि दुसरं गजानन महाराजांचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर आता आम्ही रूम बुकिंगच्या इथे आलो आहे आणि इथे आता वेटिंग लागली आहे, म्हणजे रूम खाली नाही बघा. वेटिंगला आता चाललो आहे आम्ही वेटिंग रूमच्या इथे. तर बघूया आता कधी रूम भेटतो ते आम्हाला. तर हा व्हिडिओ आता खूप मोठा होतो त्यामुळे तुम्हाला रूम वगैरे मी सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या